नमस्कार, आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी। महाराष्ट्र शासन कृषी विभागातर्फे दिल्या जाणारा युवा शेतकरी पुरस्कार 2022 करिता महागाव बार्शी टाकळी येथील ज्ञानेश्वर ढोरे यांना 2022 चा युवा शेतकरी पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल परिवर्तन युवक संघटनेच्या वतीने डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांनी ज्ञानेश्वर ढोरे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला। आज बार्शी टाकळी तालुका येथील महागाव येथील छोट्याशा गावामधून आदरणीय ज्ञानेश्वर शिसरावजी ढोरे यांनी आपल्या कर्तृत्वाच्या माध्यमातून गेल्या अनेक दिवसापासून आपल्या शेतीमध्ये नैसर्गिक शेती करून सेंद्रिय शेती करून एक आदर्श निर्माण केला आणि अमरावती विभागामधून महाराष्ट्र शासनाचा शेतकरी युवा पुरस्कार त्यांना शासनाने जाहीर केला। त्याबद्दल परिवर्तन युवक संघटनेच्या वतीने सर्वप्रथम मी त्यांचे या ठिकाणी अभिनंदन करतो। आणि आपला जो युवक आहे हा यांनी शिक्षणासोबतच आपण व्यवसायाकडे वळायला पाहिजे आणि शेतीकडे जर आपण एक व्यवसायाच्या दृष्टिकोनातून पाहिलं शिक्षणासोबतच तर ज्ञानेश्वर ढोरे यांनी जी प्रगती केली, आपल्या गावामधून जे नाव निर्माण केलं आणि महाराष्ट्र शासनाने ज्ञानेश्वरजी ढोरे यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन आज त्यांना अमरावती विभागीय महाराष्ट्र शासनाचा शेतकरी युवा पुरस्कार जाहीर झाला त्यांना। आणि खरोखरच ही एक शून्यामधून एक विश्व निर्माण करून ज्यांनी बचत गटाच्या माध्यमातून आणि शेतीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आपलं पीक नैसर्गिक सेंद्रिय शेती निर्माण करून त्यांनी जो एक आदर्श निर्माण केला, हा खरोखरच गुणगौरव आहे की महाराष्ट्र शासनाने खऱ्या अर्थाने ज्या माणसांनी आपलं कर्तृत्व निर्माण करून शेतीमध्ये आपल्याला स्वतःला समर्पित करून देऊन त्यांना जो हा पुरस्कार मिळत आहे अमरावती विभागीय युवा शेतकरी पुरस्कार, त्याबद्दल परिवर्तन युवक संघटनेच्या वतीने त्यांचं मी परत एकदा त्यांचं अभिनंदन करतो। आणि खरोखर शासनाने एका कर्तृत्ववान माणसाला पुरस्कार दिला आणि येणाऱ्या युवकांना मी हे सांगतो की अमरावती विभागीय जो शेतकरी युवा पुरस्कार जो ज्ञानेश्वरजी ढोरे यांना भेटला महागावमधून, त्याबद्दल त्यांना शुभेच्छा देतो। आणि इथल्या युवकांनी आपल्या शिक्षणासोबतच आपण व्यवसायाकडे सुद्धा वळायला पाहिजे असे एक आवाहन करतो। आणि या ठिकाणी परत ज्ञानेश्वरजी ढोरे यांना जो अमरावती विभागीय शेतकरी युवा पुरस्कार मिळाला त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।